हॅलो फ्रेंड्स, मी इंद्रजित तुमचं सर्वांचं स्वागत करतो एक नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. एकांकिका, नाटक, सिनेमा, अभिनय, लेखन या साऱ्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत आणि तेही खुद्द योगेश सोमण यांच्याबरोबर. चला तर मग या विषयांचं पीठ पाडू आणि चालू करू आपली वैचारिक गिरणी. नमस्कार सर. नमस्कार सर, म्हणजे माझा तर आता पहिला प्रश्न हाच आहे तुम्हाला की आता एकांकिका म्हणलं की तुमचं नाव हे येतंच. कारण माझ्या वेळेस म्हणजे साधारण आपण एक 10-15 वर्षापूर्वी जर बघितलं तर दरवर्षी तुमची एक एकांकिका ही येतच होती. तर मला हे विचारायचं की ती एकांकिका म्हणजे रोज नवीन एकांकिका लिहिणं म्हणजे हे सुचायचं कुठून? ॲक्च्युली मला नेहमी असं वाटतं की एखाद्या लेखकाला सुचायचं कसं किंवा सुचतं कसं हा प्रश्नाचं उत्तर टेक्निकली काही गोष्टीतनं सांगता येऊ शकतं. काहीतरी आपल्या अनकॉन्शियस माइंडमध्ये चालू असतं आणि ते नंतर मग समोर येतं प्रतलावरती आणि आपण लिहायला लागतो वगैरे. पण मला स्वतःला असं वाटतं की एखादी गोष्ट सुचते कशी याचा खूप शोध घेतला तरी ते सापडतंच असं नाही. अनेकांना अनेक वेळेला अनेक गोष्टी सुचत असतात. लेखक त्याचं लिखित स्वरूपात त्याचं काय म्हणतो आपण डॉक्युमेंटेशन करू शकतात, मांडणी करतात. मग ते एकांकिकेच्या माध्यमातून असेल, कथेच्या माध्यमातून असेल, कवींना म्हणजे जे जे क्रिएटिव्ह रायटर्स आहेत, कंटेंट रायटर्स आहेत त्यांना वेळोवेळी सतत सुचत असतं. कारण आपलं मन धावत असतं असं मला वाटतं किंवा ते काहीतरी शोध घेत असतं असं मला वाटतं. त्यामुळे सुचतं कसं असं आपण नाही म्हणू शकत. हां, आता त्यातल्या काही म्हणजे मला त्यातले इन्सिडन्स किंवा प्रसंग सांगता येऊ शकतात. माझ्या काही एकांकिका अशा आहेत की एखादी घटना बघितली आणि त्याच्यानंतर ते सुचलं. म्हणजे त्याच्यात माझी स्वतःची एक अतिशय आवडती, खूप गाजलेली, लोकांनाही खूप आवडलेली, वेगवेगळ्या स्पर्धांमधून बक्षीसपात्र ठरलेली अशी 1 सेकंड्स लाईफ नावाची एकांकिका आहे. हो हो 1 सेकंड्स लाईफ इन द सेन्स एका सेकंदाचं आयुष्य. तर त्याचं असं झालं होतं की मी एका प्रॅक्टिससाठी मी राहायचो डेक्कन जिमखान्यावर कमला नेहरू पार्कच्या इथे. सो भांडारकर रोडनी आम्ही मॉडर्न कॉलेजकडे चाललेलो होतो. सो भांडारकर रोडनी खाली येत असताना गुडलकचा जो टर्न आहे आपण फर्ग्युसनकडे वळतो आणि तिकडून लकडी पुलावरनं येणारे डेक्कन जिमखान्याकडे करताना तिकडनं वळतात असा तो चौक आहे. बरोबर. तर आम्ही एकदा येत असताना असं घडलं सिग्नलला की तिथं बस PMT स्लो झाली आणि नेहमीप्रमाणे जी सगळ्यांना स्वाभाविक सवय असते की 100 मीटर अलीकडे उतरलो तर आपण कुठेतरी खूप लवकर पोचू असं एक लोकांचा खूप हे असतो. तर त्याप्रमाणे ती गाडी स्लो झाल्या त्यातला एक दारात उभा असलेला पॅसेंजर गाडीतनं खाली उतरला आणि पाय घसरून तो बस खाली गेला. अच्छा. आणि बस थांबली, तो वाचला, तो तसा सरपटत बाहेर आला आणि हातपाय झटकून लोकांच्या शिव्या खात नंतर निघून गेला. तर ते समोरून म्हणजे बरोबर डायगोनल अपोजिट मी सिग्नलला उभा असताना ते बघितल्यानंतर एक अख्खी एकांकिका डोक्यात येऊन गेली. तीही 1 सेकंड्स लाईफ की ती एक माणूस उतरायला जातो, केळीच्या सालावरनं पाय घसरतो, तो बस खाली सापडतो आणि शहाणपणा करून त्याला वाचवायला एक जण खाली बसतो. सो पुढचं चाक ते मागचं चाक ह्याच्यामध्ये जे 1 सेकंदाचं अंतर आहे बसच्या वेगाचा विचार करता, त्या एका सेकंदात 2 मरणाऱ्या माणसांच्या मनात काय विचार येऊ शकतात अशी ती 40 मिनिटाचं भयंकर ब्लॅक ह्युमर आहे त्याचा. आणि हिलेरियस आहे म्हणजे आणि वाचतात सगळ्यात शेवटी ते अशा तर ते मला तो एका सीनवरनं म्हणजे जे घडलेला अपघात होता त्या अपघातावरनं ते सुचलं. बरं, पुढचं सुचलं ती माझी फॅन्टसी होती. 2 माणसं काय विचार करतात ते, पण कुठल्या गोष्टीचा ट्रिगर आपल्याला कधी मिळेल ते सांगता येऊ शकत नाही. किंवा अगदी गप्पा नावाची माझी अशीच एक एकांकिका आहे. तर त्या गप्पा एकांकिकेतलं जे पहिलं पोश्चर आहे माझं की नवरा शीर्षासन करतो आणि बायको त्याचे दोन्ही पाय धरते आणि नंतर तिथं त्या गप्पांना सुरुवात होते. तर हे मी ॲक्च्युली एका नवरा बायकोंचं पाहिलं जिथं मी मॉर्निंग वॉकला आमच्या कमला नेहरू पार्कला जायचो तिथं. बरं, ते मी रोज बघत होतो का, तर त्या माणसाला रोज वेगळी वेगळी आसनं करताना मी बघत होतो. एक 7-8 महिने तरी बघत होतो. त्या दिवशी पहिल्यांदा मी त्या पोस्टरमध्ये त्यांना पाहिलं की त्यांनी शीर्षासन केलं आणि बायकोनी धरलं आणि त्याच्यावरनं अख्खं गप्पा एकांकिका सुचली. म्हणण्यापेक्षा कथानक वेगळं आहे पण खरंच 40 मिनटं नवरा बायको ज्यांच्या संसाराला 20-1 वर्ष झालेली असतील, सगळं आता शिळं झालेलं आहे. सगळे रोमॅन्टिसिझम अमुक तमुक सगळं शिळं झालेलं आहे. आता ते काय गप्पा मारतील तर तो त्याच्यावर मग त्याचा बेस मला असं वाटतं की म्हणजे जे मी माझ्या आईवडिलांपासून माझ्या स्वतःपासूनही हे पाहिलेलं आहे की तो जेवढा पिकत जातो संसार त्याच्यामध्ये नंतर विसंवाद हा संवाद होत असतो.
तुमचे चॉईसेस वेगळे झालेले असतात तुमचे, आणि त्यात सगळे म्हणजे त्या 20 वर्षाचे कड सगळे वेगळ्या वेगळ्या डायलॉग्सला आणि वेगळ्या वेगळ्या प्रसंगाला येत असतात. तर त्यामुळं मग ते गमतीशीर पद्धतीने ते मांडलेलं आहे. सो असे कुठल्या गोष्टीचा कधी ट्रिगर आपल्याला हे होईल सांगता येत नाही. पण तरी दरवर्षी म्हणजे सातत्याने नवीन एकांकिका किंवा कन्सेप्ट, आता तुम्ही म्हणता तसं सूचना हे वर्डच चुकीचं आहे, पण असं सतत शोध किंवा तो काय म्हणतात कुठनं तरी ते क्लिक झालं पाहिजे. हे आता द ॲनिव्हर्सरी तुमची आहेच, ती पण खूप गाजलेली आहे. त्याच्यानंतर दोघं आहे. हे 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 व्हेरिएशन्स येत आहेत कुठून, म्हणजे ते ते कळत नाही. म्हणजे ती गॉड गिफ्ट आहे असं आपण म्हणायला पाहिजे खरं सांगायचं तर. म्हणजे त्याच्यात एक आणखीन एक असं आहे की सातत्याचं लिखाण, आणि दुसरी गोष्ट एकांकिका हा हे कम्प्लीट वेगळा फॉर्म आहे, आणि मी भयंकर एकांकिका या फॉर्ममध्ये कम्फर्टेबल आहे. म्हणजे आता जर आपण 87 सालापासून माझं हे सुरू झालं असं आपण म्हणू नाट्यक्षेत्रामध्ये, 87 साल ते आत्तापर्यंत जवळजवळ 77 एकांकिका लिहिलेल्या आहेत. आणि मग त्यातला पर्टिक्युलरली 1990 ते 2005 पर्यंत स्पीड खूप सॉलिड होता. मग तो वयाचाही असेल किंवा तेव्हा एकांकिका करणं ही गरजसुद्धा असेल. म्हणजे जसं मी नेहमी म्हणतो की माझ्या रंगकर्मी बनण्याचा पायाच एकांकिका आणि एकपात्रिका आहेत. की मला काय कोणी गॉडफादर नव्हता, काय नाही, आपला आपला ग्रुप करायचा आणि आपलं हे करायचं. ज्यावेळेला पहिल्यांदा नाटकाचा ग्रुप केला त्यावेळेला असं झालं की जे प्रतिथयश एकांकिका लेखक होते त्यांच्याकडे ज्यावेळेला आम्ही एकांकिका स्पर्धांसाठी परवानग्या मागायला लागलो त्यावेळेला त्यांच्या म्हणजे चांगलं मी सांगतो की सतीश आळेकरांसारखा जो लेखक आहे तो कधी म्हणजे आजही आळेकरांनी कधी आम्हाला कुठली एकांकिका करायला अडवलं आहे, हे केलं आहे, असं कधीच झालं नाही. पण आता जे वाईट अनुभव आले त्यांचं नाव नाही सांगत, पण असंही मी हे केलेलं होतं की मग मुंबईहून म्हणजे मी जेव्हा परवानगी विचारली त्यांना तर एक तर त्यांच्या मिसेसनी फोन उचलला आणि त्यांनी जे काय अटी शर्ती सांगितल्या त्यामध्ये जर मला लेखनाचं काही किडा नसता तर माझा ग्रुपच बंद झाला असता. कारण त्यांनी सांगितलेल्या गोष्टीमध्ये माझं 2 वर्षाचं बजेट संपलं असतं. शेवटी आपण ॲमॅटर ॲक्टिव्हिटी करतो, आपण एंट्री फी सुद्धा कॉन्ट्रीब्युशन गोळा करण्याची, म्हणजे अगदी तेव्हा जी काही 150 रुपये एंट्री फी असायची ती सुद्धा कॉन्ट्रीब्यूट करून आपण हे करायचो. तर त्यांनी जेव्हा मला हे सांगितलं की ते अमुक येतील, तुम्ही तालीम सुरू करा, पण एका रविवारी ते येतील, त्यांना डेक्कन क्वीनचं फर्स्ट क्लासचं तिकीट काढून द्यायचं, ते आदल्या दिवशी येणार, ते श्रेयसमध्येच राहणार, मग ते तुमची तालीम बघायला येतील, तालीम बघितल्यानंतर मग पुन्हा ते त्या दिवशी रात्री राहून दुसऱ्या दिवशी सकाळी डेक्कन क्वीननी परत जातील, दोन्ही वेळचा फर्स्ट क्लासचा आहे, आणि त्यांना वाटलं तर ते पुढच्या तालमीला परवानगी देतील. मी म्हणलं हे असं जर असेल तर म्हणजे हा जसं एकांकिकांचे वेगळे वेगळे ट्रिगर सांगितले तसं मुळात एकांकिका लिखाणाचा ट्रिगर हा टेलिफोन आहे. अच्छा, हे जे काय कॉन्व्हर्सेशन झालं चायला म्हणलं गेलं खड्ड्यात आपलं आपण लिहायला लागूया जे सुचतंय त्याच्यानुसार, आणि मग आपलं आपोआप ज्याला म्हणतो आपण नाटकाच्या बाबतीत एक असं होतं किंवा ॲक्टिंग आणि याच्यामध्ये की तुम्हीच तुमच्या पूर्वानुभवातनं शिकत जाता. मी आज एक प्रशिक्षक असताना सुद्धा मी मेन प्रशिक्षक असतानाचं माझं शिकवणं हे आहे की तू तुझं शिक. जोपर्यंत तो कलाकार और ती ओपन अप होत नाही कशाच्याही बाबतीत, ॲक्टर म्हणून असेल, डिरेक्टर म्हणून असेल, रायटर म्हणून असेल, ती तिच्यासाठी म्हणून जोपर्यंत तिचा संवाद सुरू होत नाही तोपर्यंत तिच्यात डेव्हलपमेंट काही होत नाही. तुमच्या चुका तुम्हालाच कळल्या पाहिजेत. कितीही स्वांत सुखाया लिहित असलो आणि कितीही आपण आपल्यावर प्रेम करत असलो तरी आपण माती खाल्ली आहे हे स्टेजवरती कलाकाराला कळलं पाहिजे. तसंच लिखाणातही जरा माझे डावीत राहील. जसं आज 87 ते 90 मधल्या काही ज्या भराभरा लिहिलेल्या एकांकिका होत्या स्पर्धेसाठी म्हणून, त्या मला नाहीच वाटत. म्हणजे अजूनही लोक त्याचे जेव्हा परवानगी विचारतात त्यावेळेला मी विचारतो की हे तुला का करावं असं वाटतंय, कारण माझ्या दृष्टीने खूप बकवास लिहिलेलं आहे मी हे, काही कारणासाठी म्हणून लिहिलेलं आहे. पण तरी ते अवॉर्ड घेतातच. ते आता घेतात, त्याला आता आपण काही करू शकत नाही. पण एक लेखक म्हणून मला असं वाटतं की मी शिकतच एका स्टँडर्डपर्यंत आलो. आणि दुसरं ते जसं मी हा ट्रिगर सांगितला तसं एकांकिका स्पर्धांमधनं जसजशी सादरीकरणं व्हायला लागली आणि जसजसे त्याला बक्षिसं मिळत गेली तसतसं मला आत्मविश्वास माझा हे होत गेला की आपण चांगलं लिहितो. मग त्याच्यामध्ये नंतर क्राफ्टवर्क खूप आलं, पण तरी विषय सुचणं आणि वेगळे विषय सुचणं किंवा त्याच्यामध्ये वेगळे लिखाणामधले सुद्धा प्रयोग करणं हे मात्र माझं ॲक्च्युली 2010 म्हणजे याला आपण म्हणतो ना की लिखाणाची सुद्धा विशी उलटल्यानंतर आपण हे काही गोष्टी करतो. नाही तर तोपर्यंत आपण खूप तात्कालिक लिहित जातो असं मला वाटतं. जसं पुरुषोत्तम करंडकला पण तरीही
पुरुषोत्तम करंडकच्या ज्या टिपिकल चौकटा होत्या त्याच्यामधलं मी कधी लिखाण नाही केलं. माझी चौकट तयार केली आणि ती यशस्वी झाली. पण नंतर पुढच्या दशकामध्ये जेव्हा प्रवीण तरडे किंवा ही मंडळी यायला लागली आणि तेव्हा मला असं जाणवलं नाही हे जास्त चांगलं, कारण तिथं जो ताजेपणा लागतो लिखाणामधला तो ताजेपणा नॅचरली एक 10 वर्ष एवढी म्हणजे म्हणायचं नाही पण 90चं अख्खं दशक लेखक म्हणून गाजवलं आपण पुरुषोत्तमच्या सगळ्या या व्यासपीठावरती. तर त्यावेळेलाही आपण लांबनं ते आपल्याला कळलं पाहिजे की आपण कुठे कमी पडतो आहे. की या प्रवीणचं जेव्हा मी काही नाटकं पाहिली, विशेषतः भूतावळ नावाची त्याची एक एकांकिका होती. भूतावळ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे हे जेव्हा पाहिलं तेव्हा मला वाटलं की नाही हा माझ्यापेक्षा वेगळं आणि जास्त चांगलं लिहितो. हे कळणं खूप गरजेचं असतं असं मला वाटतं तुमच्यातलं लेखक जिवंत राहण्यासाठी आणि वेगळं नवीन ट्राय करणं. नाही पण आता तुम्ही जसं प्रवीण तरडे सरांचं तुम्ही नाव काढलंच, तर आता त्याच्यातलं एक पॉईंट मला असा कॉमन वाटतो की बहुतेक करून तो पायंडा तुम्ही पाडलेला आहे की एंडला ट्विस्ट किंवा एंडला चाललंय आणि एंड भलताच. बरोबर. मग तसं आता त्यांच्या पण नाटकांमध्ये मी बरेचसे एक दोन एकांके किंवा त्याच्यात एंडला तो ट्विस्ट पडतो. बरोबर. आणि आय थिंक जेवढ्या मी एकांकिका करत होतो किंवा ज्यांनी तुमचे एकांकिका वाचले असतील किंवा केले असतील त्याच्यात सगळ्याच्यात तो पायंडा आहेच की बाबा एंडला तो ट्विस्ट आणि अरे यार ये कुछ तो अलग था. तर माझ्या ते कुठून तरी तुमच्याकडनं झालं असेल असू शकतं किंवा त्या शेवटी मी म्हणतो ना प्रत्येकाची एक स्टाईल तयार होते. करेक्ट आहे, करेक्ट, ज्याच्यामध्ये तो कम्फर्टेबल असतो किंवा काही वेळेला सुचतानाच. म्हणजे आता माझी स्वतःची पद्धत अशी की मला जसं तेव्हा समजा मला ही जर 1 लाईन सुचली 1 सेकंड्स लाईफची, तर टोटल एंडपर्यंत सुचल्याशिवाय आणि पात्र काय बोलतील हे माझं डोक्यात पक्क झाल्याशिवाय मी लेखन कामाला सुरुवात करत नाही. म्हणजे माझं असं कधीच होत नाही अरे छान सुचलं चला श्री गणेशाय नमः आणि लिहायला सुरुवात करतोय असं माझं होत नाही. वेल क्राफ्टेड म्हणजे एका दिग्दर्शकाच्या दृष्टिकोनातनं सुद्धा ती एकांकिका पूर्ण पाहिली जाते. नाटक सुद्धा जेव्हा लिहिलंय तेव्हा ते पाहिल्याशिवाय मी लिहायलाच सुरुवात करत नाही. मग ती प्रोसेस माझी 2-3 महिन्याची असू शकते, काही वेळेला 1 महिन्यात सुद्धा होतं. 1 सेकंड्स लाईफची ती प्रोसेस तसं बघायला गेलं तर सुचलं बिचलं सगळं नंतर ते कुठंतरी इतकं हे झालं 1 वर्षानंतर ती लिहायला घेतली आणि मग ती एक टाकी लिहिली गेली. पण तेवढं तुमच्या डोक्यात ते वर्ड टू वर्ड किंवा आपण म्हणू डायलॉग टू डायलॉग हे राहिलं नाही ते तुमच्या मनामध्ये ती प्रोसेस चालूच होते. जो लेखक असतो जसा एक कवी असेल तर त्या कवीच्या डोक्यात त्याच्या नकळत त्याच्या मनामध्ये ती प्रोसेस चालू असते. असं कधीच होत नाही की तो गुणगुणत बसलाय. त्याच्या डोक्यात शब्दसंचय येत राहतो, तो काही गोळा करतो, हे होतं. शिवाय त्याच्या ज्या भावनेने तो निर्माण करत असतो कविता ती कधीतरी हे होते. मग ते पक्क कुठेतरी झाल्यानंतर मग सुरू. अच्छा, म्हणजे मनातल्या मनात तो ड्राफ्टिंग चालू असतं. कवींच्या बाबतीत खूपच बऱ्यापैकी क्रिएटिव्ह प्रोसेस असते. एकांकिकेची किंवा नाटककार किंवा स्क्रीन प्ले रायटरची बऱ्यापैकी थोडं नाही म्हणलं तरी क्राफ्टवर्कही असतं आणि ती मेकॅनिकली होणं गरजेचं असतं. कारण त्याच्यामध्ये भरपूर संवाद, भरपूर शब्द, भरपूर प्रसंग असं सगळं असतं. सो त्याला तुम्हाला वेळोवेळी विचार करावा लागतो किंवा हे होतं. तसं माझ्या बाबतीत नेहमी होतं की डोक्यात काहीतरी चालू असतं. म्हणजे आता अगदी साधं आता माझ्या डोक्यामध्ये एक ज्योतिबा फुले आणि यांच्यावरती असं एक डोक्यात करायचं आहे वियर्ड. अच्छा. तर ते गेल्या 15 दिवसापासून ते डोक्यात आहे. तो फॉर्म एकदा पक्का झाला आणि हे झाल्याशिवाय मी म्हणजे येईल काही दिवसातच ते येणार बाहेर येईलच. किंवा आत्ता एवढ्यात मी देवी नावाचा अहिल्याबाई होळकरांवर एकपात्री लिहिला. अच्छा. त्यांच्या त्या 300व्या ह्याच्यासाठी. तर त्यावेळेला माझ्या डोक्यामध्ये फॉर्म पक्का झाला होता. मग त्याच्यासाठीचं जे संदर्भ वाचन करायला पाहिजे ते केलं गेलं आणि मग लिहिलं गेलं. अच्छा. की एकपात्रीमध्ये सुद्धा मला 2 पात्रांचा संवाद कसा करता येऊ शकेल की त्या एकाच ह्याच्यामध्ये. मग एक असा फॉर्म डोक्यात आला की एकपात्री कलाकार तिच्या पहिल्या प्रयोगाला आली आहे, मेकअप बिकअप करायला बसली आहे आणि तरी ती अस्वस्थ आहे की तिला एवढे दिवसाची प्रॅक्टिसची प्रोसेस असून सुद्धा अहिल्याबाई कळल्याच नाही आहेत. अच्छा. आणि ती स्वतःशी बोलायला सुरुवात करते की मी करणार आहे, माझं डायलॉग पाठ आहेत, मला मुवमेंट माहिती आहेत, पण ते आज मी जे सादर करीन त्यात अहिल्याबाई येतील की नाही मला माहिती नाही. अँड देन अहिल्याबाईंची भूमिका सांगायला लागतात. म्हणजे तिच्यातच ती कोर काढायला लागते, चंद्रकोर, आणि अहिल्याबाई वेळोवेळी येतात आणि मग त्याच म्हणजे एकीतलाच दोघींच्या ह्याच्यातला हा संवाद होतो की मग तुम्ही त्यावेळेला कसं वागलात, तुम्ही सती गेला नाहीत, मग त्यावेळेला काय त्यावेळच्या समाज रचनेमध्ये तुम्हाला काही सोसावं लागलं का वगैरे. अशा पद्धतीने मग एक आपण पैलू त्यांचा उलगडत जातो. हो. आता ह्या एकांकिकेवरनंच मला आठवतं की एक तुमची जी एकांकिका होती दोघं,
तर त्यावेळेस म्हणजे त्याला घेऊन बरेच काही रुमर्स किंवा अफवा ह्या पसरलेल्या होत्या, तर त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे किंवा नाही, दोघं हा माझ्या खूप वैयक्तिक अनुभवावरती लिहिलेलं आहे म्हणजे आणि मी ते कधीही नाकारलं नाही. साधारण 92-93च्या वेळेला माझ्या ह्याच्यामध्ये जे मला रंगकर्मी म्हणून किंवा एकांकिका सादर करताना जे अनुभव आले त्या अनुभवांवरती मी लिहिलेलं आहे. मग त्यात माझ्या अवतीभोवतीच्या सगळ्या कॅरेक्टर त्यावेळेला माझ्या अवतीभोवती होत्या. अच्छा, आपण त्यांची नावं आत्ता घेण्याचं काही कारण नाही आहे, पण मी असं मला वाटतं की ज्या वेळेला काही खरेपणाने द्यायचं असेल तर मग खरेपणाने मांडायचं, मग उगीच त्याच्यात लपवत छपवत नाही. त्यामुळे त्या रुमर्स काय उठल्या मला माहीत नाही, पण कोणी जर मला असं जसं आत्ता तू डायरेक्ट विचारायला आलास तसं मी म्हणलं असतं की हो आहेत. ज्यात मला अगदी स्पष्ट काही जणांची नावं घ्यायची आहेत तिथे ती नावंही मी घेतलेली आहेत. आणि त्या एकांकिकेमध्ये की मला त्यांचे चुकीचे अनुभव आले तर मी चुकीच्या पद्धतीने हे केलं. आणि ती जेव्हा ती सादर करतील त्या बरं मी याही बाबतीत ओपन असतो की तुम्ही ती नावं नका घेऊ, तुम्ही दुसरी नावं घ्या, किंवा ते महान दिग्दर्शक, ते महान आहे, आपले गुरुजी, गुरुवर्य असं म्हणा वाटलंच त्यांना, आपले सर असं म्हणा. मग मला वाटलं तर घेतलं आणि ते छापून आलेलं आहे. त्यामुळे जर कोणी आलं तर मी तारीखवर सांगू शकतो की मला या दिवशी हा अनुभव आलेला आहे, तोच हा आहे असं म्हणू शकतो. अच्छा, म्हणजे रिअल गोष्टींवर आधारित आहे. अच्छा अच्छा. आणि मला ते असं कुठेतरी वाटलं की हे लिहिलं जावं. आता जसं ओळखलंत का सर मला नावाचा माझा एक सायकोलॉजिकल थिएट्रिकल असा एक्सरसाइज असलेलं एकांकिका आहे. ओके. ती पूर्ण कॅरेक्टरच मी दुबेजींनी जे शिकवलं त्याच्यावरती दुबेजी डोळ्यासमोर धरूनच ती कॅरेक्टर लिहिली. पण म्हणून ते दुबेजी नाही वाटत तरी, पण त्यांनी जे आम्हाला एक्सरसाइज शिकवले ते ज्या पद्धतीने अभिनयाकडे बघतात किंवा त्यांनी आम्हाला अभिनयाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आमच्या वर्कशॉप्समधून दिला तो सगळा जसा तसा मांडलेला आहे त्याच्यामध्ये. अच्छा, त्या एकांकिकेमध्ये. आता आपण 2 अंकीकडे वळू की म्हणजे आता म्हणजे आता हे एकांकिका तर झालीच, 2 अंकीमध्ये आता मला हे विचारायचं तुम्हाला की जसं 2 अंकीमध्ये ॲज अन ॲक्टर म्हणून तुम्हाला एक पात्रीच करावं असं का वाटलं? मुळात मी फार कमी व्यावसायिक रंगभूमीवर स्वतः स्टेजवर काम केलेलं आहे. रादर काही नगण्य आहे, म्हणजे इतरांच्या मानाने जर बघितलं तर व्यावसायिक रंगभूमीवर मी खूप कमी काम केलेलं आहे. आवडत नाही अशातला भाग नाही. आता आपण सगळ्या गोष्टी हे करतोय तर त्याच्यानुसार एका माणसाला जर 4 गोष्टी येत असतील किंवा एखाद्याला विषय कुठले आवडतात अभ्यासाचे असं जर म्हणलं तर तो सांगू शकतो मला इतिहास आवडतो, मराठी आवडतं, रसायनशास्त्र आवडतं, सगळ्यात शेवटी गणित आवडतं किंवा उलटंही होऊ शकतं. तसं मला जर 4 गोष्टींमधलं गम्य आहे रंगभूमीवरचं किंवा कुठल्याही गोष्टीचं की लेखन, दिग्दर्शन, अभिनय आणि प्रशिक्षण. कारण मला असं वाटतं की प्रशिक्षण हे सुद्धा त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि जे गेली 15-20 वर्ष सातत्याने मी करतोय. तर मला त्याचा जर अनुक्रम लावायचा झाला तर मी नेहमीच पहिला हे लेखनाला देतो, दुसरं दिग्दर्शनाला देतो, तिसरं प्रशिक्षणाला देतो आणि सगळ्यात चौथं जे आहे ते मी ॲक्टिंगला देतो. हा माझ्यासाठी कधीच पहिल्यापासून म्हणजे 87 सालापासून आजपर्यंत हा अनुक्रम थोडासुद्धा बदललेला नाही आहे. मला नेहमीच मी पहिला हे लेखनच मानतो माझ्यासाठी. कारण मला स्वतःला त्याच्यामधलं हे असं आहे की सतत नवीनता जर कुठल्या गोष्टीत घडत असेल किंवा आपण काही क्रिएट करत असू तर या पहिल्या 3 गोष्टी आहेत की लेखनामध्ये तुम्ही नवं अख्खं तयार करता, जे अस्तित्वातच नाही आहे त्याला अस्तित्व देता. करेक्ट. ज्याला अस्तित्व दिलं जातं ते अस्तित्व देण्याचं काम जे लोकांनी बघण्यासाठीचं, ज्याला आपण प्रयोगसिद्ध कला म्हणतो, ते काम दिग्दर्शक करतो. आणि प्रशिक्षक हे सगळं करणाऱ्यांना तयार करत असतो. जे दगड त्याच्यासमोर येतात किंवा जे अननुभवी विद्यार्थी त्याच्याकडे येतात त्या अननुभवी विद्यार्थ्यांना तो अभिनेता और दिग्दर्शक और हे तुला काहीही येत नाही इतक्या स्पष्टपणे सांगण्याची भूमिका त्याची असते. आणि कलाकार, ॲक्टर, ॲक्टिंग हे माझ्यासाठी एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर मी असं सांगतो की ते क्राफ्टवर्क आहे. तुम्ही दुसऱ्यांनी लिहिलेले संवाद वाचत असता, ते वाचत असताना जर तुमच्या अनुभवातलंच ते नसेल तर दुसऱ्याचे अनुभव ऐकता, त्याला फॉलो करता, नक्कल नाही पण त्याला फॉलो करता तुम्ही. थोडक्यात तुम्ही सगळ्यांकडून म्हणजे अवलंबित्व जास्त आहे कलाकाराकडे आणि ते क्राफ्टवर्क आहे जे रिहर्सलनी येतं, जे प्रॅक्टिसनी येतं. अगदी कॅमेरासमोर जरी उभं राहायचं असलं तरी त्याच्यात उत्स्फूर्तना नसते ना. 4 वेळा का होईना तुम्ही तो शॉट रिहर्स करता ना, हे करता. तर मला त्यात नाविन्य नाही वाटत. फक्त होतं असं, याचा अनुक्रम उलटा असा होतो की ते दिसतं
त्यामुळे लोकांना असं वाटतं की हा अभिनय म्हणजे हा याच क्षेत्रातला असावा, हा त्यात असे खूप हजारो जण आहेत की जे त्याच्या मागचे जे 9 दशांश टीम असते त्या 9 दशांशामध्ये ती माणसं असतात की जी या लोकांना प्रकाशात आणि याच्यात आणत असतात. तेच परत त्याला रिलेट होईल ते दोघंच, कारण का एवढी लोक काम करत असतात आणि तो फक्त ऍक्टर दिसत असतो. पण आता ह्याच्यात तुम्हीच लिहिलेली आहे, तुम्हीच दिग्दर्शन करणार आहे, सो तुमच्या डोक्यात तो कॅरेक्टर म्हणून एक फिक्स असतोच ना की बाबा हा कॅरेक्टर असा असेल किंवा असा बिहेव करेल. तर मग जितक्या काय म्हणतात क्लॅरिटीनी तुम्ही तो सादरीकरण करू शकता, मग त्या अशा वेळेस मग तुम्ही ते रोल तुम्ही का नाही केले? नाही, मी अडकत नाही त्यात, हे मीच करणार असं मी त्यातनं बाजूला होतो. जेव्हा मी लिहून पूर्ण होतो ना त्यावेळेला मी नाही करा. आता दृष्टीसारखी माझी एक एकांकिका आहे, खूप चांगली एकांकिका आहे, ज्याच्यावर 2 अंकी पण झालं, नकळत दिसले सारे. आणि दृष्टी एकांकिका म्हणजे या सगळ्या अशा आहेत की ज्या 1 वर्षभर त्या संस्थेने रन केल्या आणि त्यात सगळी मिळून काही लाख रुपयाची बक्षिसं मिळवली असतील लोकांनी. पण मला कधी ती कॅरेक्टर करावीशी नाही वाटत. म्हणजे मी म्हणलो ना आज माझी याचं कारण एक असं आहे की 25 प्रयोगानंतर असं खूप जण म्हणतात, पण ते सुद्धा काय रेअर अनुभव असतात की 300व्या प्रयोगाला मला काहीतरी त्यात सापडलं बिपडलं असं म्हणणारे असतात कलाकार, की आम्ही ते असं म्हणता एकदम मला त्या भूमिकेमध्ये काहीतरी सापडलं. तर असा माझा अनुभव लक्षात घेता मला असं वाटतं कुठल्याही भूमिकेचा शोध हा तालमीतच पूर्ण होतो. नंतर आपण त्याचं एक्झिक्युशन करत असतो. फक्त कधीतरी एक 25 प्रयोगामध्ये काहीतरी वेगळं समोरच्याच्या प्रतिक्रियांनंतर आपल्याला मिळू शकतं, म्हणजे को ॲक्टरच्या आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांनंतर मिळू शकतं. पण स्वतःचा भूमिकेचा शोध आणि अभ्यास हा तालमीतच पूर्ण होतो असं मला वाटतं. आणि त्यामुळे तो माझ्यातला थोडासा आळस असेल की मला ते तेवढं सातत्याने, म्हणजे हॅट्स ऑफ टू हजार प्रयोग करणारे प्रशांत दामले, भरत जाधव या सगळ्यांना मी मानतोच. कारण इतक्या वेळेला तोच प्रयोग रादर दिवसातही 3-3दा करणारी माणसं आहे ती. तर ती काय जसा माझ्यात लेखनाचा किडा आहे तसा त्यांच्यात बहुतेक अभिनयाचा किडा असणार आणि त्यामुळे ते त्या पॅशनली ते करतात. माझ्यात अभिनयाची पॅशन अजिबात नाही आहे. सापडलं की मग मी खुश असतो. पण आता आपण ज्याच्यावर येणार म्हणजे पुढच्या प्रश्नाचं, कारण त्याच्यातनं ते लिंक्ड आहे म्हणून, आनंद डोह म्हणून जे संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांवरती मी करतो, तर तो माझ्यासाठी ते नाटकच नाही आहे ना. सद्गुरू असं सांगतात माझे स्वतःचे की ज्यांच्याकडे मी 2003 सालापासून अध्यात्माची आणि याची साधना करतो आहे. अच्छा. आणि 2009-10 साली आनंद डोह लिहिलं गेलं, जे माझं स्वतःचं अत्यंत प्रामाणिक स्पष्ट मत आहे की ते माझं लिखाणच नाही, ते माझ्याकडनं लिहून घेतलं गेलं. नाही तर माझ्या 78 एकांकिकांची लिखाणाची पद्धत, क्राफ्ट करण्याची पद्धत, प्रसंगांच्या रचनांची पद्धत आणि आनंद डोहोची पद्धत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे अगदी जी रूपकं, जे काही वापरलं गेलं आहे, जे काव्यात्मक यांनी जे लिहिलं गेलेलं आहे ते माझं नाहीच आहे. आणि ते आयुष्यात कधीतरी एक म्हणतो ना आपण, आयुष्यात एक येऊन जातं, एक वीज लाखकन आपल्या याच्यात येऊन जाते. तसं आनंद डोह माझ्याकडनं आलं आणि आजपर्यंत ते चालू आहे. मी पण स्वतः तो प्रयोग बघितलाय. म्हणजे बघणारा तर तल्लीन होऊनच जातो. आणि मी हे पण बघितलंय की तुम्ही जेव्हा ऍक्ट करत असता तेव्हा तुम्हालाही तो भान राहत नाही. तुम्ही पण ते नंतर एक असं वाटायला लागतं नक्की बरोबर योगेश सोमणच आहेत की बाबा खरंच तुकाराम अवतरलेत असं आम्हालाही फील व्हायला लागतं. आणि तसं तुम्ही पण तल्लीन झालेलं असतं. तुम्ही कुठेही ते फिरता प्रेक्षकांमध्ये ते, मग ते छानच वाटतं, म्हणजे अंगावर काटाच येतो. ते 450-450 प्रयोग झालेत त्याचे आणि ते आजही तेवढाच आनंद देतात. ते सांगतात सद्गुरू की ही साधनेची दुसरी पायरी आहे. अच्छा. त्यामुळे मी ती जेव्हा जेव्हा साधना कमी पडते तेव्हा प्रयोग येतात. म्हणजे त्याची गंमत अशी आहे, व्यावसायिकदृष्ट्या विचार केला तर, की पहिले 2 प्रयोग आम्ही आमच्या अंगावर म्हणजे आपले खर्च करून वगैरे लावले. त्याच्यानंतर आज काय जवळजवळ 423 वगैरे प्रयोग असे आहेत की जे लोकांनी याच्याकडनंच झाले आणि त्यांनीच बघितले आणि त्यांनीच चालवले. अच्छा. पण मग आता म्हणजे हे 2 अंकी झालं, ठीक आहे, एकांकिका झालं, पण आता 15 वर्षानंतर म्हणजे काय तुम्हाला या गोष्टींमध्ये फरक जाणवतो? कारण का जे आपण एकांकिका बोललो, 90 तुम्ही बोलला 90च्या दशकातले, तर मग त्यावेळेसची एकांकिका करणारी लोक किंवा लिहिणारी लोक, आत्ता करणारी आणि लिहिणारी लोक, ॲज अन आपण प्रशिक्षक किंवा दिग्दर्शक म्हणून सुद्धा तुम्हाला या दोन्ही गोष्टींमध्ये काय फरक जाणवतो? मला एक महत्त्वाचा आणि याचा फरक म्हणजे मी असलं एक जे उगीतच नव्या पिढीचं कौतुक जे करतात की नाही ती खूपच हुशार आहे वगैरे असं काही नाही. प्रत्येक पिढी त्या वेळेला त्यांच्या पद्धतीने हुशार असते.
हे तर कौतुक माझ्या डोक्यात अजिबात नाही. जेनझी फार हे आहे वगैरे अजिबात नाही. ते आपल्यासारखेच तेवढेच डोकेबाज आहेत, तेवढेच आहेत. मला कष्टाचा स्पॅन किंवा एक ज्याला आपण घाई झाली आहे म्हणतो ना, सगळ्याच याला जो एक वेग आलाय, जो कदाचित नाटकाने अजून पकडला नाहीये. नाटकाच्या प्रक्रियेने तो वेग अजून पकडला नाहीये. त्यामुळं थोडी गडबड होती असं मला स्वतःला वाटतं. म्हणजे आपल्या वेळेला, माझ्या वेळेला अजूनही किंवा माझी जी नाटक बसवण्याची, उभं करण्याची जी प्रक्रिया आहे ती 21 दिवसाचीच आहे. 21 दिवस रोज 5 तास प्रॅक्टिस, म्हणजे 5 तास प्रॅक्टिस. शिळोप्याच्या गप्पा, मागच्या वर्षी आपण काय मज्जा केली, मला मिळालेलं सुवर्णपदक, तुम्हाला मिळालेलं रौप्य पदक, असल्या कुठल्याही गप्पा न मारता, मध्ये उगीच एक सीन झाल्यावर चला जरा सिगरेट पिऊन येऊ, असलं काही न करता केली जाणारी 5 तासाची प्रॅक्टिस, अशी 21 दिवस व्हायलाच पाहिजे. 22व्या दिवशी प्रयोग. तो स्पॅन किंवा ती प्रक्रियेचं हेच कमी झालं आहे असं मला वाटतं. आणि ते सगळ्या गोष्टी त्याच्यात अडकत गेल्या आहेत. म्हणजे आज आपण खूप कमी जण संहितेवर, म्हणजे असं बसून वाचन, ऑनलाईन वाचन यायला लागले आणि त्याला आत्ताच्या त्या परिस्थित्यासुद्धा अवलंबून आहेत. म्हणजे आता मुंबईमध्ये जर प्रॅक्टिस करायची असेल तर माणूस म्हणतो बोरिवलीवरनं दादरला येणं, और आणखीन कुठनं तरी दादरला येणं, त्याच्यापेक्षा आपण झूम मिटिंगवरती करून टाकूया. हे विल पाठांतर करून शेवटचे 4 दिवस एकत्र यायचं, दिवसभर प्रॅक्टिस करायची. त्याच वेळेला नेपथ्यवाला येतो, तो त्याच्या ह्याच्यानी 4 दिवसात हे करतो. कदाचित त्याला ते यूज टू झाले असतील, पण तरी ज्याला आपण एक नाटकाचा परिपक्व अनुभव म्हणतो ना, त्याला जो एक वेळ द्यावा लागतो. नाटक या गोष्टीसाठी शेवटी वेळ द्यावा लागतो. हो, खरं. ते जिवंत समोरनं व्यक्त होऊन आणखीन ते खुलत जाणार. कारण त्याच्यात तिसरा भाग हा प्रेक्षकांचा असतोच असतो. स्क्रीनवरती तुम्ही सेल्युलॉइडवरती सिनेमा दाखवू शकता, समोर कोणी असलं नसलं त्या पडद्याला फरक पडणार नाही. पण कालच्या प्रयोगाला मला हे इथलं भरलेलं प्रेक्षकगृह 100चं आहे आणि आजच्या प्रयोगाला जर फक्त पुढच्या 2 रांगाच भरल्या असतील तर कितीही मेकॅनिकली करायचं म्हणलं तरी जिवंत माणूस करतो आहे तर तो थोडासा नर्वस होणं म्हणणार नाही, पण थोडा अरे एवढेच आहेत का असं होतच नाही होत. त्यामुळे त्याला जी एक म्हणतो त्या प्रक्रियेला जो वेळ द्यायला पाहिजे तो आत्ता दिला जात नाही. किंवा आणखीन मला स्वतःला जे आढळून आलं ते म्हणजे एक इम्प्रोव्हायझेशन्समधनं इनॅक्टमेंट करण्याची जी एक सवय लागलेली आहे. आजही मला असं वाटतं इम्प्रोव्हायझेशन हा एक्सरसाइज आहे, इट्स नॉट अ प्रोसेसमधला एक भाग आहे. नाटक बसवताना तुम्हाला त्या टप्प्यांनीच जायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये ती भूमिका तुम्हीच घडवत असता. इम्प्रोव्हायझेशनमध्ये भूमिका घडत नसते. इम्प्रोव्हायझेशनमध्ये तुम्हाला पटकन डायलॉग्स हे करून तुम्ही काहीतरी एक मांडता समोर. ते मांडणं म्हणजेच अभिनय, आणि अभिनयाची प्रक्रिया असेल तर ते खूप चुकीचं आहे असं मला वाटतं. सो या 2 गोष्टी मला आत्ताच्या सगळ्या ह्याच्यामध्ये वाटतात. आणि जसं मी आता दिग्दर्शकी याच्यामध्ये म्हणलो की मला मोंटाजेस हा जर सिनेमाचा हे आहे तो नाटकात कसा येईल. नाटकामध्ये तो येतच नाही आणि तो असलाच नाही पाहिजे. यांनी कारण जेवढं शेवटी सलग नाट्यानुभव तुम्ही जेवढा घेता तेवढा तुम्हाला अनुभव चांगला येतो. तुम्ही जेव्हा ब्लॅकआउट्स जास्त करता आणि होता त्यांनी तुम्ही सलगता त्याची ब्रेक करता. करेक्ट. तर ते नाही व्हायला पाहिजे ना, त्याचा त्रास होतो. म्हणजे उलटही आहे. मला आता त्या सिनेमाचं नाव आठवत नाही, आता हे आपले कॅमेरामन आणि हे असतील तर सांगू शकतील. एक सिनेमा आला होता 1920 और असं काहीतरी, जो सलग आहे, त्यात कटच नाही आहे. दुसऱ्या महायुद्धावरती तो सिनेमा आला होता एक 4-5 वर्षापूर्वी. तर सिनेमाचं म्हणून माझा एक दृष्टिकोन ठरलेला असतो. मला मध्ये वेल एडिटेड फॉर्ममध्ये नसलं तर मला त्याचा कंटाळा आला 15व्या मिनिटानंतर. किंवा आत्ताची कितीही ए आय करून नाचू देत, डॉक्टर हेडगेवारांवरची जी फिल्म आली आत्ता, ती फिल्म बघताना मला 20व्या मिनिटाला मी त्यातनं तुटलो. याला कारण मला कळत होतं नाही या इमेजेस खऱ्याच नाही आहेत. शेवटी जिवंत तुमचं आणि माझं नाकी, डोळी, कान, रंग याचा जो एक अनुभव स्क्रीनवरनं सुद्धा येतो तो AI इमेजेसनी अजून तरी येत नाही. आता कदाचित ह्याच्यानंतर येत जाईल, माहीत नाही. पण तरी मला असं वाटतं की आत्ताच्या पिढीने, आत्ताचा ग्रुप म्हणू आपण, आत्ताची मुलं म्हणू, की यांनी त्याला वेळ द्यायलाच पाहिजे ते घडण्यासाठी. कितीही बंचुके झालो तरी नवीन एकांकिका करताना तेवढी तो वेळ आणि ते देऊनच केलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. नाही हो, आता तुम्ही जसं म्हणला मॉन्टेजेस टाईप, म्हणजे आता मी पण जेवढं आता बघतोय किंवा ऐकतोय तर ते आजकाल असंच आहे की बाबा तू तुझा पार्ट करून ये, तू तुझा पार्ट करून ये, एकत्र येऊ आणि मग घेऊ. पण मग ते मुवमेंट्स ते एक्झॅक्टली नाही, त्याला घडणं म्हणतो आपण. ते एकमेकांना समज, जसं गिव्ह अँड टेक असतं ना हो नाटकामध्ये, असं उच्च का मी माझ्यामध्ये करून आलो आणि हे केलं नाही आजकाल. मी तर आणि ते होतंय. मग मला स्वतःला थोडं मला पण नाही पटलं की बाबा
असं कसं ना, जेव्हा सगळे जेव्हा समोर असतील तर खऱ्या अर्थाने दिग्दर्शक तुम्हाला मुवमेंट सांगतील किंवा तू कुठं जायचं कुठं जायचं. पण आता ठीक आहे, आता बदललंय त्याला आपण काय करणार. बरं आता ठीक आहे, जसं तुम्ही म्हणलं की ऍक्टिंग करायला तुम्हाला फार सगळे आवडत नाही, पण आता जसं पण तरी मी चांगलं करतो बरं का. मला हे माहिती आहे की मी तुम्ही असं झालेलं नाहीये. मला स्वतःला ही खूप व्यवस्थित माहिती आहे की मी खूप चांगलं ऍक्टिंग करतो, पण मी त्यात रमत नाही. अच्छा मला तो आनंद डोह सोडलं तर आनंद डोहची प्रोसेसच वेगळी आहे. आनंद डोह हा माझ्यासाठी वेगळाच प्रयोग आहे. ते सोडलं तर मी बाकीच्या ठिकाणी ऍक्टिंग मध्ये रमत नाही. पण त्यातही तुम्ही ऍक्टिंग करत नाही, ते exactly, ते नॅचरल साधन आहे ना. त्यामुळे असं म्हणता ना की ऍक्टिंग केली म्हणून. बरोबर. पण आता ठीक आहे, 2 अंकी ठीक आहे झालंच. पण आता जसं तुम्ही म्हणता की आता तुमच्या वाक्याप्रमाणे की बाबा फार काही ऍक्टिंग तुम्हाला रस नाही, पण मग आता जसं हिंदीमध्ये तुम्हाला बरेच चान्सेस आले, तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि बरेच चान्सेस नाही, जे आले ते गाजले आणि त्यात माझं काही अजिबात हे कौशल्य किंवा हे नाही. म्हणजे जसं उरी सुपरहिट झाला, दृश्यम 1 दृश्यम 2 सुपरहिट झाला. बाकी हिंदीत कुठं काय केलंय मी? क्राईम पेट्रोल ते तर सिरियल आहे. ते बाकी हिंदीमध्ये खूप काहीच केलं. एक सत्यमेव जयतेमध्ये एक सीन केला, नंतर आणि एक कुठलं तरी होतं त्याच्यामध्ये प्रकाश राजच्या असिस्टंटचं काम केलं, अटॅक तेवढंच. माझे ते तिन्ही सुपर डुपर हिट आणि सारखे दिसत आहेत म्हणून हे. आणि ते सुद्धा अगदी असं ज्याला म्हणतो आपण समोरून अपॉर्च्युनिटी आली. मी अभिनय हे माझं व्यवसाय आणि पोटाचं साधन ठेवलंच नाही आहे. अच्छा. त्यामुळे मी काय म्हणता सर, गुड मॉर्निंग, हॅपी बर्थडे वगैरे हे जे काय जो PR सांभाळावा लागतो, जो गरजेचा आहे तुमच्या स्ट्रगलसाठी, तो मी करत नाही. माझ्याच्यानी होऊ शकत नाही. म्हणजे ऑडिशन्स किंवा हे सगळ्या ते गोष्टी मी नाही करत. ऑडिशन जेव्हा या रोलसाठी तुमचा विचार केला जातोय तर तुम्ही जरा द्याल का. मग भले अशा खूप 3-4 ठिकाणी 25 ठिकाणी दिल्यात आणि नाही झालो सिलेक्ट, पण ते मला झालं ना. हां, मग ते येते. पण उगाच त्या कुठल्या तरी त्या ग्रुपवर राहायचं आणि रोजच्या 10 ऑडिशनचं येतं सर देत बसायचं, रद्दी टाकल्यासारखं, पेपर टाकल्यासारखं. तर तसं माझ्याकडनं केलं गेलं नाही. मराठीमध्येही तसंच आहे, सिरियलमध्येही तसंच आहे. म्हणजे सिरियलमध्ये सुद्धा 2 किंवा 3 डेली सोप मी केलेले आहेत. त्याच्यापेक्षा जास्त मी डेली सोप केले नाही आहेत. आणि आणखीन काय, माझी रमण्याची वेगळी आहे. जसं मी आता 2019 पासून अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सचा संचालक आहे, की जे मला मूळतः आवडीची गोष्ट आहे. तिथं मी स्थिर राहिलो. प्रशिक्षण, सिलेबस तयार करणं, नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभिनय आणि या प्रत्यक्षदर्शी कला कुठं हे करतात, तर हेही माझ्या आवडीचं क्षेत्र आहे. किंवा आता आत्ताच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेची निवडणूक असेल, ती निवडणूक लढलो, जिंकलो, आता तो एक पदभार स्वीकारला, मग थोडं त्यासाठी सुद्धा वेळ दिला जातो. या सगळ्यात मी रमतो. आणि मग जेव्हा ते येतं त्या वेळेला ते तर मी भरपूर काम करतो. म्हणजे त्यामुळं ॲक्टिंग हे मला काय पण तरी चांगली अपॉर्च्युनिटी आली, मला आवडेल अशी मिळाली. नाही छानच, तर मी छानच होतं. आणि आता जसं तुम्ही मराठी सिनेमे पण दिग्दर्शन केलेले आहात, म्हणजे तुम्हीच लिहिले आणि तुम्हीच दिग्दर्शन केलेले आहेत. म्हणजे दांडगी मुले झाले, अचानक झालं, असे बरेच आहात. मग आता तसं हिंदी काही करावं असं काही आहे का डोक्यात? हिंदी मी आत्ता एक वेबसिरीजचा पहिला सीझन शूट करून पूर्ण झाला. वीर सावरकर द सिक्रेट फाईल्स या नावाने 9 एपिसोडचा पहिला सीझन हे झाला. तो पोस्ट प्रोडक्शन चालू आहे त्याचं. सो ते चालू आहे, ते करतोय मी. मग सिनेमाचं अजून तसं माझ्या डोक्यात आलं नाही आहे विषय, किंवा समोरूनही काही आलं नाही. दुसऱ्या कोणीतरी लिहिलेलं मला आवडलंय असंही काही झालेलं नाही. अच्छा. हां, त्यामुळे अजून सिनेमाचा नाही मी विचार. हां, म्हणजे तुमचं असं नाही ना की दिग्दर्शन करायचं तर ते तुम्हाला सुचलं पाहिजे? असं काही नाही, चांगलं मला मिळालं तर मी करीन, त्याला काय. आता जो रायटर्स ब्लॉक नावाचा एक प्रकार आहे, म्हणजे सुचणं जिथे बंद होतं रायटरला, आणि नाही म्हणजे करायचं तर आहे, एक डेडलाईन असते आणि मध्येच आपल्याला सुचणं बंद झालं. मग अशा वेळेस काय ट्रिक तुम्ही यूज करता? एक तर मला असं कधी झालं नाही, रायटर्स ब्लॉक असा मला कधी आला नाही. जर आला तर मला असं वाटतं की वेळ जाणं हा एकमेव हे असं, कारण तुमची मनातल्या विचारांच्या साखळीला पुन्हा थोडंसं काय म्हणतो तेल पाणी करून ती पुन्हा प्रॉपर तुमच्या आहे त्या चालू असलेल्या विषयामध्ये पुन्हा चॅनलाइज करणं हा एकमेव त्याच्यासाठीचा हे आहे. डेली सोप लिहिणाऱ्यांना हे होऊच शकत नाही, किंवा त्यांना परवडूच शकत नाही. मला रायटर ब्लॉक आले तरी म्हणतात आम्ही दुसरं घेतो. त्यांच्याच असिस्टंटला ते सांगू शकतात तर आता आजपासून तू लिहायला लाग, त्यामुळे ते होऊच शकत नाही.
नाटक लिहिणारे, पटकथा लिहिणारे. आता पटकथा पुन्हा जसं ना यातल्या खूप टेक्निकल हे आहेत. काही वेळेला 2-3 सीन्सचं असंही होऊ शकते की यातलं कुठला घ्यावा, काय करावा. मग त्याच्या पुढचा एक ऑप्शन असा असतो की ही प्रत्यक्षदर्शी कला असल्यामुळं तो अख्खा स्क्रीन प्लेमधला तो जो ब्लॉक मला आलेला आहे किंवा इथलं काय करायचं या सिलेक्शन प्रोसेसमध्ये जेव्हा मी असतो त्यावेळेला माझ्या दिग्दर्शकाला किंवा ज्यांना मी प्रेक्षककम माझे सहाय्यक मानतो त्यांना ते वाचून दाखवलं तर ते तुम्हाला बऱ्यापैकी त्यात एक आयडिया देऊ शकतात की असं असं आपण करू शकतो म्हणून. किंवा अगदी हे नाही तर तुम्ही तुमच्या एडिटर जर ठरलाच असेल आधी तर एडिटरलाही तुम्ही वाचून दाखवलं तर तो सांगू शकतो, कारण ती शेवटी दृश्यांची साखळी आहे. नाटकामध्ये असं होऊ शकतं की अचानक एके ठिकाणी डायलॉग्सच हे होत नाहीत, सुचत नाहीत किंवा आता काय द्यावं किंवा तेच पण यायला लागतं. म्हणजे ही शक्यता माझ्या बाबतीत 90च्या दशकामध्ये की जेव्हा वर्षाला मी 3-3, 4-4 एकांकिका लोकांच्या दृष्टीने पाडत होतो, पण आज जेव्हा आपण पुन्हा ती माणसं करतायत याचा अर्थ त्या पडलेले आंबे नव्हते, ते चांगले आजही हे केलेले आंबे होते. तर त्यावेळेला माझ्या बाबतीत होऊ शकलं असतं की एका एकांकिकेचा दुसऱ्या एकांकिकेचा संवाद वाईज साधर्म्य वाटलं असतं किंवा कथानक वाईज साधर्म्य वाटलं असतं. पण सुदैवाने किंवा ती मी म्हणतो तसं की मला वेगळे वेगळे विषय सुचतात आणि ते मांडता येतात, ही गॉड गिफ्ट आहे, यात माझं काहीही नाही. पण जर असा एखाद्याला आलाच तर त्यांनी एकदम वेगळंच 180 डिग्रीमधलं वेगळं कुठल्या तरी गोष्टीचं वाचन करावं. अच्छा. किंवा सोडून देऊन ट्रेकिंगला जावं त्याला आवडत असेल तर, सिनेमे बघावेत, कारण त्याच्या नकळत त्याच्या डोक्यात ते चालूच असतं. बॅक ऑफ द माइंड ते आणि एक प्रॅक्टिस म्हणून हे सगळं आपण वेगळं केल्यानंतरही प्रोफेशनली जर आपण ते लिहित असू तर पुन्हा एकदा जिथं अडकलोय तिथं येऊन जायचं, पुन्हा एकदा जे केलंय ते वाचायचं, येऊन जायचं. एक वेगळा काहीतरी आयुष्यातला अनुभव घेऊन तुम्ही पुन्हा तिथे आलात तर तुम्हाला एक फटकन मार्ग मिळू शकतो असं मला स्वतःला वाटतं. करेक्ट. हे थोडक्यात तुम्ही अडकल्यानंतर जसं आपण कुठल्याही बाबतीत अडकलो थोडंसं आपण तर रिफ्रेश होतो, बरोबर, थोडा मूड चेंज करतो आणि मग परत आपल्याला बॅक ऑफ द माइंड ते चालूच असतं. त्यामुळे कधी काय सुचून जाईल काय सांगता येत नाही. तर रायटरला म्हणजे जो लेखक असतो त्याला म्हणतात असं की बाबा रोज लिहिण्यासाठी किंवा रोज काही ना काहीतरी सुचण्यासाठी एक डिसिप्लिन असलं पाहिजे किंवा रोज 2च ओळी लिहा, 2च शब्द लिहा, पण लिहा. तर ह्या बाबतीत तुमचं काय मत आहे? माझं स्वतःचं असं नाही आहे, पण तरी मी डिसिप्लिन रायटर आहे. म्हणजे कसं आहे ना की मी माझं डेडलाईन्स ठरवतो आणि उलटा यायला लागतो. ओके. म्हणजे जसं आता स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने पुढचं एक अख्खं वर्ष आपल्याला काम करायचं आहे हे कळल्यानंतर त्या 15 ऑगस्टच्या म्हणजे 75वं वर्ष सुरू झालं त्या 15 ऑगस्टच्या आधी 4 महिन्यापासून मी काम करायला सुरुवात केली होती की या पुढच्या वर्षभरामध्ये मला या 3 एकांकिका करायच्या आहेत. ओके. आणि मग त्याच्या बाबतीतला अभ्यास, त्याच्या बाबतीतलं ते सगळं केलं. किंवा आत्ताचं मी सांगितलं तसं देवी अहिल्याचं होतं की त्यानंतर किंवा आता द्विशताब्दी वर्ष सुरू होणारे ज्योतिबांचं, तर ज्योतिबांच्या बाबतीत मी काय करू शकतो, तर त्याचं काम माझं आत्तापासून सुरू झालं आहे. मग मला ते त्यावेळेला पूर्ण करायचं आहे. मग तिथे माझा मूड नाही, आज माझं जरा हेच होतं आहे, त्या छोट्या छोट्या गोष्टी होऊ शकतात. मी हे करतो, पण तरी तुम्ही त्यावेळेला मग डिसिप्लिनली 2 लाईनी का होईना त्याच्या लिहिल्या गेल्या पाहिजेत. काही नाही तर त्या कॅरेक्टरबद्दलचं छोटंसं काहीतरी लिहिलं गेलंच पाहिजे. काही वेळा असं होतं की कमालीचा कंटाळा आलेला असतो, काहीही करावं असं वाटत नाही. तरी म्हणजे माझा स्वतःचा अनुभव असा आहे की तुम्ही हा डायलॉग तर लिहून बघू, तो डायलॉग लिहिल्यानंतर पुढे 4 पानं लिहिली जातात, कारण मनात तो फ्लो चालूच असतो. तुम्ही किती कंटाळा, ते तर फक्त त्याला काही विशिष्ट वेळ असं काही नाही. कारण मी डेली सोप नाही लिहित, त्यामुळं तो मला अनुभव नाही आहे. डेली सोपवाल्यांना ऑफिसमध्ये जसं काम करावं लागतं तसं म्हणजे प्रवीणनीच सांगितलेला अनुभव आहे त्याचं. ते जेव्हा तो पिंजरा नावाची सिरियल लिहित होता, स्मशानात गेलेला होता, तर तिथेही त्याला लिहावं लागलं होतं का आता तिकडं तो अनेक गोष्टी त्याच्यावर अवलंबून असतात. तर त्या चेनमध्ये मी नाही लिहू शकत. म्हणजे मी तसं तेवढा कॅल्क्युलेटेड आणि असा लिहित नाही, किंवा मी ते पहिल्यापासून टाळलं आहे, किंवा कदाचित तो मला त्या स्पीडनी लिहिण्याचं माझ्यामध्ये तेवढी ताकद नसेल असं वाटतं. पण तरीही कुठलंही लेखन असेल, मग स्क्रीन प्ले असेल, त्याच्या डेडलाईन्स ठरवणं आणि मग अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने तिथपर्यंत जाणं हे मी करतो. आता ह्यालाच घेऊन मला म्हणजे असं एक मनात प्रश्न आला आहे की आता 2 प्रकार मी जनरली बघतोय की बाबा एक लेखक असतात सुचतंय म्हणून लिहितोय,
किंवा मला आज हे सुचलं किंवा या विषयावर सुचलं, कुठून तरी कसं तरी क्लिक झालं आणि तो तिथं लिहितोय, तो एक लेखक आहे. आणि एक लेखक असा आहे की म्हणजे जसं तुम्ही आत्ता म्हटलं की मला ते टार्गेट आहे, मग तसं तुम्ही करता की नाही हे टार्गेट आहे, ह्याच्यावर मला काहीतरी लिहायचं आहे, असं आता तुमचं? गेल्या 5 वर्षात माझं तसं चालू आहे अच्छा. की नाही, मला या गोष्टीवर लिहायचं आहे आणि मी मग त्याच्या बाबतीतला सगळा वाचन करीन, अवांतर वाचन जे असेल ते करीन आणि मग लिहायला लागेल. म्हणजे आधी टार्गेट तुम्ही कन्फर्म करता की हा, आणि विषय, टार्गेट आणि विषय. अच्छा. हां. मग विषय म्हटलं की मग त्या विषयाचा, त्या नाट्य ह्याच्यामधला फॉर्म, या सगळ्या गोष्टी एक 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 घडत जातात आणि मग मी ॲक्च्युअल संहिता लिहायला सुरुवात करतो. असं काही कधी झालंय का तुम्हाला की मी बरेच वेळा होतं की एखादा डिरेक्टर असतो आणि त्याला वाटतं की अरे ही फिल्म मी बनवली असती तर बरं झालं असतं, किंवा माझ्याकडे ही फिल्म आली पाहिजे किंवा माझ्याकडे हा विषय आला पाहिजे होता लेखक म्हणून, असं कधी तुम्हाला झालंय का की अरे नाही हे मी लिहिलं असतं तर भारी झालं असतं? नाही, भारी झालं असतं असं नाही ना, ते शेवटी त्या लेखकाचं त्याच्यासाठी भारी असतं. पण मला स्वतःला असं वाटतं की महानिर्वाण बघताना मला असं वाटलं की कधीतरी आपल्याकडनं असं लिहिलं गेलं पाहिजे. अच्छा. अजूनही मला असं वाटतं की इतकं छान आपल्याकडनं लिहिलं गेलं पाहिजे. त्याच्यातला विषय हे सोडून देऊ आपण. काही वेळेला कदाचित मला त्यातले विषय नाही आवडणार, त्याच्यातले नको त्या गोष्टीवर केलेली जी टवाळी आहे ती मला नाही आवडणार, पण तो जो फॉर्म त्यांनी कीर्तनाचा फॉर्म जो यूज केला आहे संबंध नाटकभर, तसा व्हायला पाहिजे असं मला वाटतं. तसं एकदम एक वेगळं हे अंधाधुंद नावाचा सिनेमा बघताना मला असं वाटलं होतं स्क्रीन प्ले असा लिहिला गेला पाहिजे आपल्याकडनं. म्हणजे असे अनेक आहेत, पण आत्ता जे पटकन मला आठवतात त्यानुसार की अरे असा स्क्रीन प्ले पाहिजे. म्हणजे त्यातलं ती बघतानाही गंमत येतोय. म्हणजे मी तो ऑडियन्स बरोबर फील केलेला. अरे म्हणजे अनएक्सपेक्टेडली जेव्हा त्यांना त्याच्यासमोरच खून घडतो आणि त्यांनी तो चष्मा घातलेला असतो, त्याला आंधळ्याचं काय भन्नाट हे होतं त्याच्यामधलं त्या सीनमध्ये. तर असं माझ्याकडनं काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे. आणि नाटकामध्ये मी नेहमी म्हणतो तसं महानिर्वाण किंवा एलकुंचवारांचं, ज्याला आपण म्हणतो की युनिव्हर्सल थीमवरती, बाकी एलकुंचवारांचं मला नाही हे वाटत, पण रक्तपुष्प नावाचं जे त्यांनी एक दीर्घांक लिहिलेला आहे तसा एक व्हायला पाहिजे की जो कालातीत आहे. तो कुठल्याही काळामध्ये स्त्रियांचे किंवा ॲडोलन्स पिरियडमधले ते प्रश्न येणारच आहेत आणि कुठल्याही घरामध्ये त्या संध्याकाळच्या त्या 1.5 तासात हे घडणारच आहे. इतका युनिव्हर्सल हे आहे तो. तर असं माझ्याकडनं काहीतरी लिहिलं गेलं पाहिजे असं मला वाटतं नेहमी. अच्छा. आता ॲज अन लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून, म्हणजे असं बरेच आत्ता एकांकिका लिहिणारे जे लोक आहेत त्यांचे आयडियल तुम्ही आहात किंवा तो इन्स्पिरेशन आपण म्हणू की तुमच्याकडनं घेतलं जातं, की तसं तुमचं कोण आहे? नाही, तसं माझं नाही कोणी. म्हणजे आता जेव्हा मी त्या वेळेला ते जसं मी म्हटलं की आळेकरही मला आवडले होते, मला एलकुंचवारही आवडले होते, मला अभिराम आवडतो. म्हणजे माझ्याहून 3-4 वर्षांनीच मोठा आहे अभिराम, पण तरी अभिरामचं लिखाण मला आवडतं. अभिरामचं देहभान नावाचं नाटक मी बघितल्यानंतर मला असं वाटलं की अशा पद्धतीचं नाटक माझ्याकडनं लिहिलं गेलं पाहिजे. सो माझं असं कोणी आयडल नाही आहे की मी त्यांना फॉलो करीन किंवा ते माझे आदर्शवत लेखक आहेत असं नाही. आणि हे काही म्हणजे हे खूप प्रांजळपणे मी सांगतो की मी हे असं काही मला त्या वेळेला म्हणजे त्या कलाकृती मला नेहमीच आवडत गेलेल्या आहेत. शेवटी ते ना कलाकृतीवर असतं. आपल्याला सगळा वेळ सर्व नाटकं कशी काय आवडू शकतील? म्हणजे मला महानिर्वाण आवडलं तर मला महापूर मे बी नाही आवडणार, किंवा महापूर हा ठीक आहे असं वाटेल, किंवा मला बेगंबरवे अरे खूपच छान पद्धतीने लिहिलं आहे. म्हणजे आळेकरांना तर मी सगळ्यात जास्त फॉलो करतो. आळेकर हे जर आपण नंबर वाईज विचार केला तर माझे 1 नंबरचे आवडते लेखक आहेत आळेकर, असं माझं म्हणणं आहे. पण आदर्श नाही. हां. तुम्हाला असं वाटतं का म्हणजे की बाबा नाही माझ्याकडनं एखादी कलाकृती किंवा एखादं लिखाण हे अजून यायचं आहे, जे तुम्हाला एक म्हणू आपण की एक सेट मार्क असतो की नाही हे मला डिलिव्हर करायचं आहे, पब्लिकला मला हे द्यायचं आहे, तर तसं काही तुमचं आहे का म्हणजे डोक्यात? की मला स्वतःला असं वाटतं की ज्याला म्हणजे लेखकाच्या लेखनाला फुलस्टॉप नसतो मरेस्तोवर. जर तो म्हणजे काही वेळेला वेगवेगळ्या कारणांनी फुलस्टॉप देऊ शकतो तो, पण त्याचं सुचणं आणि त्याचं लिहिणं याला फुलस्टॉप नसला पाहिजे, जे मलाही नाही आहे. आता बेस्ट कोण ठरवणार? शेवटी मी असं आहे की प्रयोगसिद्ध कलेच्या लिखाण करत असल्यामुळे ते प्रयोगातनं सिद्ध होणार आहे की हे बेस्ट आहे का नाही. ते मला तर प्रथम मी म्हणजे आपण म्हणतो ना लेखक हा किंवा नाटकाचा लेखक मी
कुटुंब नियोजन न केलेल्या आईची भूमिका असते आमची. जन्माला घालतोच होत, जन्माला त्यातलं कुठलं आंगडं टोपडं घालून कुठलं सुदृढ होईल आणि कुठलं हे होईल हे प्रेक्षक ठरवणार असतात. कारण तो लिहित असताना आपण त्याचा विचार कधी करतच नसतो, तो समोर बघितल्यानंतर हे होतं. त्यामुळं द बेस्ट असं काही असतं असं मला वाटत नाही. माझ्याकडनं तर ते अजून आलेलंच नाही आहे. माझा प्रयत्न हा जे जे मनात आहे ते सगळं करत सांडून टाकायचं, पूर्ण ओतून टाकायचं. जे येतंय पुन्हा पुन्हा भरलं जातंय त्या बादल्याच्या बादल्या ओतायच्या असंच मला वाटतं. बाकी ठरवणार तर कारण हे मी काय कवी असतो तर कदाचित मी म्हणलो असतो छापून टाकले. कुठल्या कवीच्या कवितांनंतर कोणाला त्या वाचताना काय वाटेल हे त्याच्यापर्यंत येतच असं नाही ना. पण नाटकात असे मी जर हे इथं सादरच नाही केलं तर ते सिद्धच होणार नाही. करेक्ट. पुस्तकात राहून काय उपयोग त्याचा. त्यामुळं ते चालू राहणार. आता एक म्हणजे शेवटचाच प्रश्न आहे हा, की बाबा टिप्स म्हणजे आपण म्हणू की जे लेखक उभरते कलाकार म्हणू, उभरते लेखक म्हणू, किंवा जे डिरेक्टर्स आहेत, जे वळणार आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही काय टिप्स द्याल? मला असं वाटतं की मी आता लेखकाच्या ह्यानी जर विचार केला तर त्यांनी भरपूर वाचावं. बरं, वाचायला काही अमुक एक पुस्तक तमुक एक पुस्तक असं काहीही नाही, सगळं वाचा. कारण ती तुमची आवड आणि तुमचा कल हा तुम्ही ठरवायचा असतो. माझे 50 कल झाले. म्हणजे जर मी 8वी 9वी मध्ये म्हणजे एकूण मी माझी जन्मठेप एक पुस्तक कंटाळा आला म्हणून 2दा बंद करून टाकलं होतं. एका 8वी 9वी मध्ये, नंतर FYSYला मी पुन्हा सावरकरांवर काहीतरी करायला लागल्यानंतर 3ऱ्यांदा वाचलं तेव्हा मला त्यातल्या कित्येक हे झाल्या. किंवा स्वामी असेल, पु ल देशपांडेंचं असेल, हे त्या पहिल्या स्तरावरती तुम्ही पहिल्या पायरीवर असताना वाचावं. पण नंतर तुमचा कल, तुमची आवड ही त्यातनंच जोपासली जाणार आहे असं मला वाटतं. आणि आज यूट्यूबवर म्हणजे जसं आज आपलं पॉडकास्ट आहे, असे 500 पॉडकास्ट शूट होणार आहेत आणि कुठेतरी त्या पब्लिश होणार आहेत. चांगले पॉडकास्ट वाचा किंवा चांगले और वाईट हे तुम्ही ठरवा. प्रेक्षकांनी ते वाचावेत, ऐकावं, वेगळे वेगळे भरपूर सिनेमे बघावेत. म्हणजे मी सारखं बघत असतो. म्हणजे माझ्या योगेश सोमण हे नाव व्हायचं आधीच्या काळामध्येच लोकांना म्हणजे कळायचं नाही हा एवढा वेळ का बघतोय. म्हणजे माझ्या अगदी जेव्हा जस्ट माझं लग्न झालेलं होतं, 96 साली माझं लग्न झालं, आणि तो तर पिरियड माझा स्ट्रगलिंग पिरियड होता. त्यावेळेला मी सिनेमे अगदी VCR वरती आणून बघायचो, हे करायचो. सो कित्येकदा माझ्या सासऱ्यांना सुद्धा वाटत हा काय सिनेमे का बघतो हा, किंवा हे काय होतं. सासरे तसं नाही, घरच्यांना सुद्धा, ज्यांना त्यातली की ही सुद्धा माझ्या प्रशिक्षणाची एक बाजू आहे, हा माझ्या व्यवसायाचा एक भाग आहे, हे कळायला वेळ. त्याची कशाची तमा बाळगू नये. जे कोणी काही करू इच्छित आहेत त्यांनी भरपूर सिनेमे बघावेत. भरपूर आता यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवर इतकं जुनं तुम्हाला चांगलं बघता येणार आहे. मग हिचकॉक तर महिनाभर हिचकॉक बघावा, स्पिलबर्ग तर 15 दिवस स्पिलबर्ग बघावा, पुन्हा स्पिलबर्ग बघावा, पुन्हा स्पिलबर्ग बघावा. म्हणजे आता अगदी साधं, आता विषय निघाला तर प्रश्न नको, पण तरी की धुरंधर आल्यानंतर मी 3दा धुरंधर पाहिला, तर तो मी वेगळ्या यांनी पाहिला. अच्छा, हां. एकदा मी फक्त प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांवरनं पाहिला की, आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अरे काही दिवसानंतर धुरंधर हे ऐतिहासिक डॉक्युमेंट होणार आहे. आमच्या देशात असं घडलं होतं असं म्हणणारी एक पिढी येणार आता पुढं जेव्हा येईल. इतकं त्यांनी तर्काच्या आधारावरती इतका छान, म्हणजे एवढ्यातल्या गेल्या काही याच्यामध्ये इतका चांगला तर्काच्या आधारावरती बांधलेला स्क्रीन प्ले मी पाहिला नव्हता. की त्यांनी तुम्हाला पुस्तक वाचायला लागल्यासारखं इतिहास हा असाच घडलेला होता. आणि पार्ट 2 म्हणजे मार्केटिंग वाईज सुद्धा धुरंधर 1 आणि धुरंधर 2 याचं मार्केटिंग इतकं सुंदर पद्धतीने की तो अशा ठिकाणी थांबवला की सगळे प्रेक्षक जे बघून गेले धुरंधर 1 त्यांचा तुम्हाला डायरेक्ट डाटा मिळाला जो धुरंधर 2 बघणार आहे. त्याला वेगळी जाहिरातच करावी लागली नाही. ते वाटच. मला असं वाटतं की अशा पद्धतीने त्याचा अभ्यास करावा, चर्चा कराव्यात, हे कराव्यात, आणि आपली एक ज्याला आपण म्हणतो तसं अभ्यास करून आपली लायब्ररी तयार करावी. म्हणजे आता माझ्या लायब्ररीमध्ये आजही मी गॉडफादर हा किती वेळा बघितला मला माहीत नाही, पण त्याच्याच बरोबरीने गॉडफादर पाहिल्यानंतर मी मकबूल सुद्धा बघतो. म्हणजे माझे हे ठरलेले आहेत की गॉडफादर जर मी सोमवारी बघितलं असेल तर मी गुरुवारी मकबूल बघतो. मी ते ट्राय करू की माझे म्हणजे भारतीय पारंपरिक सिनेमामध्ये हे कलाकार कुठेच कमी नाही आहेत जेवढे गॉडफादर. म्हणजे तुम्ही नुसतं मार्लन ब्रँडोचं कौतुक करू नका. तुम्ही इरफान हा तर आयडॉल आहे. इरफाननी जे काम करून ठेवलं ना त्याच्या कमी वेळामध्ये, दुर्दैवानी ॲक्टिंगमधलं, किंवा हे पंकज कपूर किंवा यांनी जे कामं करून ठेवलेली आहेत ती आपण पुसूच शकत नाही, ती अभ्यासायची असतात. तर मला असं वाटतं की नव्या या सगळ्यांनी ते अभ्यासावं.
माझ्या ह्याच्यामध्ये मी हे अभ्यासाला देतो. अरे बघा हे पिक्चर हैदरमधलं त्या शाहिद कपूरचा तो सोलो लोकी बघा, हैदरच्या त्या गाण्याच्या वेळेला बिस्मिल बिस्मिल गाण्याच्या वेळेला केलेली कोरिओग्राफी बघा, त्या पद्धतीने आर्ट डायरेक्शन कसं केलेलं आहे ते बघूयात आपण. सो असं मला वाटतं की ही पुस्तकं आहेत, जरी त्याला आपण सिनेमे म्हणत असू, आणि काय सिनेमे बघत असता रात्री उशिरापर्यंत, हे कशाची केअर करायची नाही आणि भरपूर बघायचं असं मला वाटतं. म्हणजे थोडक्यात काय तर बाबा नाक कान आपलं आणि कान डोळे उघडे ठेवा आणि डोकं, हा डोकं, जे जे चांगलं मिळेल ते वेचा आणि ते घ्या. धन्यवाद. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथे आला आणि आमच्या म्हणजे प्रेक्षकांना मार्गदर्शन दिलं आणि आम्हालाही वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.